नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण प्रसादासाठी अतिशय रुचकर चविष्ट अशी शेवयांची इन्स्टंट खीर बनवतोय। चला तर बघूया काय करायचं। पॅनमध्ये तूप घालून घेतलेला आहे 1 चमचा आणि त्याच्यामध्ये या पाऊण वाटी भाजलेल्या ज्या शेवया असतात त्या घालून घ्यायच्या। या शेवया आकाराने लहान असतात आणि अगोदर भाजलेल्या असतात, त्याच्यामुळे जास्त भाजण्याची आवश्यकता पडत नाही, पटकन भाजून तयार होतात। पण तुपामध्ये थोड्याशा भाजल्यानंतर खीर जी आहे ती आणखीन खमंग होते। बघू शकता या पाऊण वाटी शेवया तुपामध्ये थोड्याशा भाजून घ्यायच्या। साईडने अशा पांढऱ्या व्हायला लागल्यात, म्हणजेच आपल्या शेवया थोड्याशा अगदी हलक्याशा भाजल्या गेल्यात। पाऊण वाटी शेवयासाठी 1 वाटी दूध घेतलेलं आहे साईसकट आणि पाऊण वाटी आपण पाणी घालून घेणार आहोत। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर या खीरीमध्ये केसर काढा मिक्स करून घ्यायचा आहे। दुधामध्ये केसर काढा मिक्स करून नंतर याच्यामध्ये घालू शकता किंवा या पद्धतीने घातलं तरी सुद्धा चालतील। ही खीर अगदी पटकन बनून तयार होते आणि चवीला खूप छान लागते। तुमचा उपवास वगैरे असेल किंवा देवासाठी प्रसाद वगैरे बनवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने खीर बनवू शकता। त्यानंतर याच्यामध्ये 3 चमचे साखर घालून घ्यायची आहे। 3 चमचे हे प्रमाण या प्रमाणासाठी अगदी परफेक्ट आहे। तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल किंवा कमी गोड आवडत असेल त्यानुसार साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता। साखर घातल्यानंतर याच्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीनुसार। मी इथे फक्त बदाम घातलेले आहेत कट करून। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवरती ही खीर जी आहे ती शिजवून घ्यायची आहे। पटकन बनवून तयार होते अगदी 5 मिनिटांमध्ये। याच्यामध्ये वेलची पूड सुद्धा ॲड करू शकता, त्याने सुद्धा टेस्ट खूप छान लागते। 1-5 मिनिटं ही खीर शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर बघू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। आत्ता जरी पातळ वाटत असली तरी सुद्धा थंड झाल्यानंतर ह्या खीरीला घट्टसरपणा येतो। मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। उपवासाच्या दिवशी किंवा इतर दिवशी सुद्धा प्रसादासाठी तुम्ही ही खीर एकदा नक्की बनवून बघा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच स्वादिष्ट रुचकर रेसिपींसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।